मित्रांनो, पावसाळ्याबद्दलची एक गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते, ती म्हणजे हे बघा किती छान वाटतंय ना. पावसाळ्यामध्ये आकाशाचे रंग इतके सुंदर दिसतात, एक नंबर. हे बघा किती छान वाटतोय. वा वा वा. नमस्कार मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये पाळदी या गावाजवळ असलेल्या गणेश मंदिराकडे आपल्याला आता जायचं आहे. मंदिराकडे जात असतानाच दूरून दिसणारा भव्य कळस आपलं लक्ष वेधून घेतो. मंदिराच्या परिसरात भरपूर मोकळी जागा असून अजूनही काही बांधकाम सुरू आहे. संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर हे मंदिर आणखी भव्य, आणखी आकर्षक दिसेल यात अजिबात शंका नाही. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर उभी असलेली महाकाय गणपतीची मूर्ती पाहून अक्षरशः डोळे दिपून जातात. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाळदी या गावामध्ये. या गावामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे. ते इतकं सुंदर असं मंदिर आहे आणि सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये 31 फूट उंच अशी गणपतीची मूर्ती बनवली आहे. जवळपास 100 टन तिचं वजन आहे. एकाच विशाल ग्रेनाइट शिळेतून कोरलेली ही मूर्ती तब्बल 31 फूट उंच असून त्याचे वजन सुमारे 100 टन इतके आहे. त्या मोठ्या दगडातून अत्यंत बारकाईने कोरलेली ही मूर्ती शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना म्हणून आहे. आणि मित्रांनो, गणपतीची मूर्ती एवढी भव्य असेल तर त्याचं वाहन असलेला मूषकही तितकंच भव्य असणार. काळ्या ग्रेनाइटमध्ये तयार केलेला हा विशाल मूषक एका मोठ्या गायीपेक्षाही मोठा वाटतो. एवढा मोठा मूषक मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला, कारण भारतातील सर्वात उंच महागणपतीच्या मूर्तीप्रमाणेच तेथील मूषकही तितकाच मोठा आणि तितकाच आकर्षक आहे. मंदिराच्या आतील भिंतीवर गणपतीच्या विविध स्वरूपांचे चित्र लावलेले आहेत. विशेष म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये आढळणाऱ्या गणपतींच्या मूर्तीचे छायाचित्र येथे आपल्याला पाहायला मिळतात. आयर्लंड, जपान, इंडोनेशिया, मॉरिस, थायलंड अशा अनेक देशातील गणेश मूर्तीचे फोटो इथे आपल्याला प्रदर्शित केलेले आहेत. हे पाहिल्यावर आपल्याला गणेश भक्तीचा प्रसार किती व्यापक आहे याची जाणीव होते. दुसऱ्या बाजूला भारतातील विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांची मूर्तींची माहिती व छायाचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या मंदिराला भेट देताना भक्तीबरोबरच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहितीही मिळते. जेव्हा आपण गणपतीच्या मूर्तीच्या अगदी जवळ जातो तेव्हा तिचे खरे भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांची सुंदर स्थापना करण्यात आलेली आहे. संपूर्ण वातावरण अतिशय शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वाटतं. या महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद आणि एक समाधान मिळतं. मंदिरात लावलेल्या माहिती फलकावर मंदिराची काही वैशिष्ट्ये नमूद केलेली आहेत. आणि अजून एक खासियत आहे या गणपती मंदिराची, जसं की आता माझ्या मागे बघा, त्या तिकडून ते इथपर्यंत या सगळ्या भिंतीवर जे पोस्टर लावले, तर इथे भारत सोडून अख्ख्या जगामध्ये जिथे जिथं गणपतीची मूर्ती सापडली आहे, गणपतीचं वास्तव्य होतं, तशा ठिकाणांचे फोटो तिथं टाकलेले आहेत. तिथं खाली रेफरन्स पण दिला आहे की नेमकं ते कोणत्या देशातले होते, कुठं हे सापडलेत आणि कशा प्रकारे तिथं गणपतीची मूर्ती असते. आणि सेम अशीच गोष्ट माझ्या मागे पण केली. या साईडला मंदिरात घुसले तर तुमच्या उजव्या साईडला बघितलं तर इथं भारतामध्ये असलेल्या सगळ्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत, मंदिर आहेत, त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. मित्रांनो, मंदिर खूप छान आहे, भव्य दिव्य असं मंदिर बनवलं आहे. अजूनही याचं थोडं काम चालू आहे, पण धीरे धीरे जेव्हा हे मोठं होईल ना तेव्हा खूप चांगलं वाटेल. 20,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेलं भव्य सभागृह बांधलेलं आहे. आणि या सर्वच वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, जर तुम्ही जळगाव जिल्ह्यात फिरायला येत असाल तर या भव्य श्री सिद्धी महागणपती मंदिराला नक्की भेट द्या. येथे मिळणारा आध्यात्मिक अनुभव आणि या महाकाय गणपतीचे दर्शन आयुष्यभर लक्षात राहील याची मी खात्री देतो.